नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे राजपथ कन्नड अकॅडमी मंचर आर्मी ऑफ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज या ठिकाणी आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पोलीस भरतीच्या इतिहास या विषयाचं थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा इतिहास हा घटक बऱ्याच विद्यार्थ्यांना न आवडता असणारा इतिहास मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। साधारणतः इतिहास विषय शिकवताना इतिहास विषयामध्ये कोणत्या घटकांवरती साधारणतः प्रश्न विचारले जातात यावरती सुद्धा तुम्ही लक्ष देणे आवश्यक आहे, किंवा कोणत्या पद्धतीने यामध्ये प्रश्न विचारले जातात त्याचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचे आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा घटक या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इतिहास म्हणजे काय। इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा वर्तमान काळात केलेला अभ्यास म्हणजेच इतिहास होय। पुन्हा एकदा सांगतो, इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांचा वर्तमान काळात केलेला अभ्यास म्हणजे इतिहास होय। अशा प्रकारे इतिहासाला संबोधायचं म्हणजे काल घडलेल्या घटनांचा आज केलेला अभ्यास म्हणजे सुद्धा आपण इतिहास म्हणू शकतो। आणि या इतिहासाचा जनक म्हणून ज्या व्यक्तीला ओळखलं जातं त्या व्यक्तीचं नाव आहे हेरोडोटस। या व्यक्तीला इतिहासाचा जनक म्हणून संबोधलं जातं। इतिहासाचा जनक आहे हेरोडोटस। तर आज एक साधा घटक यामध्ये मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। त्या घटकाचं नाव आहे राष्ट्रीय सभा। या घटकावरती आज आपण एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। राष्ट्रीय सभा म्हणजे काय, राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामागचा उद्देश काय, आणि त्या राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय सभेची जी अधिवेशनं झालेली आहेत त्या अधिवेशनाचे अध्यक्ष याविषयी आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम जर पाहिलं तर राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। राष्ट्रीय सभा स्थापन करण्याचा उद्देश किंवा राष्ट्रीय सभा स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली, तर ब्रिटिश लोकांनी किंवा इंग्रज लोकांनी भारतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम जे इंग्रज लोक ते भारतात आले होते व्यापार करण्यासाठी आल्यानंतर या इंग्रजांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी 31 डिसेंबर 1600 साली लंडन मध्ये एका कंपनीची स्थापना केली। त्या कंपनीचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी। या कंपनीच्या माध्यमातून हे इंग्रज लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते। सर्वप्रथम भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेले हे इंग्रज नंतर हळूहळू त्यांनी भारतामध्ये साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली। साम्राज्य विस्तार करत असताना त्या साम्राज्य विस्तारामध्ये या माध्यमातून त्यांनी भारतीय लोकांचे म्हणजेच हिंदी लोकांच्या भावनांशी छेडछाड केल्यामुळे हिंदी लोकांच्या किंवा भारतीय लोकांच्या भावना त्यामधून दुखू लागलेल्या आहेत। त्याच्यामधूनच इंग्रज आणि भारतीय लोक यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कलह झाला किंवा युद्ध झालेले आहेत। त्याच्यामध्ये जे युद्ध आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की इंग्रजांनी या भारतातील काही प्रमाणात चांगल्या केलेल्या आहेत, काही प्रमाणात वाईट सुद्धा केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जे असेल भारतीय लोकांच्या भावना साधारणतः वेगवेगळ्या कारणांमध्ये दुखवल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्वात मोठा असेल तर 1857चा उठाव। हा 1857चा उठाव म्हणजेच भारतीय लोकांच्या मनात इंग्रजांविषयी असणारा असंतोष एका प्रकारे बाहेर येण्याचं एक साधन होतं, किंवा या प्रकारे या उठावाच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांमध्ये एक प्रकारे भारतीयांचा असंतोष याच्यामधून बाहेर आलेला आहे। आणि या उठावाच्या वेळेस एक इंग्रज सनदी अधिकारी होते सर ॲलन ह्यूम। या सर ॲलन ह्यूम यांनी 1857चा जो इंग्रजांचा उठाव आहे म्हणजे भारतीयांनी जो उठाव केला 1857चा उठाव तो अगदी जवळून पाहिला होता। त्यामुळे या सेवानिवृत्त इंग्रज सनदी अधिकाऱ्यांनी या भारतीय लोकांच्या जो वाढता असंतोष
आणि इंग्रजांविषयी असणारा दोष एका कोणत्या तरी विधायक मार्गाने बाहेर काढण्यासाठी एका राजकीय संघटनेची किंवा एका व्यासपीठाची आवश्यकता आहे, म्हणून भारतीयांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या सर ॲलन ह्यूम यांनी साधारणतः एका सभेची स्थापना केली किंवा एका संघटनेची स्थापना केली. त्याच संघटनेचे नाव आहे राष्ट्रीय सभा. उद्देश होता की भारतीयांमध्ये जो इंग्रजांविषयी असंतोष आणि दोष आहे किंवा द्वेष आहे, हा असंतोष आणि द्वेष बाहेर काढण्यासाठी इंग्रजांनी किंवा या सर ॲलन ह्यूम यांनी एक व्यासपीठ भारतीयांना उपलब्ध करून देण्याचे ठरवलं. त्याचंच नाव काय? राष्ट्रीय सभा. बरोबर. आता तुमच्या लक्षात आलं की राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामागे या इंग्रजांचा उद्देश काय होता किंवा भारतीयांनी राष्ट्रीय सभा का स्थापन केली. त्याच्यामध्ये पहिला आपण जो असंतोष आहे, हा असंतोष मुक्त करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सभा स्थापन केली. बरोबर. त्याच्यानंतर काय होतं की जे भारतीय लोक आहेत किंवा भारतीय नेते यांना एकत्र बांधून ठेवण्याचा सुद्धा या राष्ट्रीय सभेचा उद्देश होता. बरोबर. 2 नंबर होतं ज्या भारतीय लोकांच्या मागण्या आहेत, भारतीय लोकांच्या मागण्या इंग्रजांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा एक व्यासपीठ या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध होणार होतं. आणि भारतीय एक विधायक मार्गाने आपला असंतोष इंग्रजांपर्यंत पोहोचवणार होते. अशा प्रकारे या राष्ट्रीय सभेचा स्थापनेमागचा उद्देश होता. तर राष्ट्रीय सभा स्थापन करण्याच्या अगोदर या सर ॲलन ह्यूम यांनी 1884 मध्ये साधारणतः एका संस्थेची स्थापना केली किंवा एका संघटनेची स्थापना केली. 1884 मध्ये सर ॲलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. सर्वप्रथम सर ॲलन ह्यूम यांनी एका संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचं नाव आहे इंडियन नॅशनल युनियन. या इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतरण 28 डिसेंबर 1885 मध्ये सर ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेत केले. बरोबर. किंवा त्याला दुसरं म्हणू शकतो आपण राष्ट्रीय काँग्रेस. या संस्थेमध्ये काय केलं? सर ॲलन ह्यूम यांनी या इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर केलं 28 डिसेंबर 1885. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की जी राष्ट्रीय सभा आहे, या राष्ट्रीय सभेला सध्याचा काँग्रेस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885. संस्थापक आहेत सर ॲलन ह्यूम. या सर ॲलन ह्यूम यांनी काय केली? या राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आहे. त्यावेळेस या सर ॲलन ह्यूम यांना मदत करणारे तत्कालीन भारताचे व्हाईसरॉय होते. ज्या व्हाईसरॉयने सर ॲलन ह्यूम यांना मदत केली त्यांचं नाव आहे लॉर्ड डफरिन. यांनी काय केलेले आहे? राष्ट्रीय सभा स्थापन करण्यासाठी मदत केलेली आहे. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या संस्थेचं रूपांतरण राष्ट्रीय सभेत झालं तर इंडियन नॅशनल युनियन या संस्थेचं रूपांतरण राष्ट्रीय सभेमध्ये केलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885. तिसरा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? तर संस्थापक आहे सर ॲलन ह्यूम. हे काय? राष्ट्रीय सभेचे संस्थापक आहेत. बरोबर. चौथा प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड डफरिन. हे काय होते? भारताचे व्हाईसरॉय होते. आणखी एक प्रश्न विचारला जातो की सर ॲलन ह्यूम यांना मदत करणारे इंग्रज अधिकारी कोण होते? ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी असंतोष जवळून पाहिला होता त्यांच्यामध्ये सर ॲलन ह्यूम यांच्यामध्ये होते. एक आहेत सर विल्यम वेडरबर्न आणि दुसरे आहेत हेनरी कॉटन. या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा सर ॲलन ह्यूम यांना राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामध्ये मदत केलेली आहे. अशा प्रकारे साधारणतः याच घटकावरती बरेचसे प्रश्न यामध्ये विचारले जातात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली. त्याचं रूपांतरण 28 डिसेंबर 1885 ला सर ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेत केले. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभा स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड डफरिन.
राष्ट्रीय सभा स्थापन करण्यासाठी सर ॲलन ह्यूम यांना मदत करणारे इंग्रज अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे सर विल्यम वेडरबर्ग आणि दुसरे आहेत सर हेनरी कॉटन. यांनी राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामध्ये या भारतीय लोकांना किंवा सर ॲलन ह्यूम यांना मदत केलेली आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये साधारणतः 3 कालखंड पडतात, बरोबर, किंवा राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर या राष्ट्रीय सभेचं जी अधिवेशन आहेत त्या अधिवेशनांमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं जे अधिवेशन आहे हे पहिलं अधिवेशन पुणे या ठिकाणी घेण्याचे ठरविले होते. लक्षात घ्या, राष्ट्रीय सभेचं पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी नियोजित असताना पुणे या ठिकाणी आलेल्या कॉलरा रोगामुळे, कोणता रोग आला होता? कॉलरा रोगामुळे पुणे या ठिकाणी होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबई या ठिकाणी घेण्याचे ठरवले. कोणत्या ठिकाणी घेण्याचे ठरवलं? मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पुणे या ठिकाणी होणार होतं. ते अधिवेशन पुण्यामध्ये आलेल्या कॉलराच्या साथीमुळे मुंबईला घेण्याचं ठरवलं. म्हणजेच प्रश्न असा विचारला की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी नियोजित होतं? तर पुणे या ठिकाणी. दुसरा प्रश्न विचारतात, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पुणे या ठिकाणी कशामुळे कॅन्सल झालं किंवा रद्द झालं? तर कॉलराच्या साथीमुळे पुण्याचं जे पहिलं अधिवेशन रद्द झालं. किंवा प्रश्न विचारतात की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं? तर मुंबई. म्हणजे साधारणतः पहा, राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन आहे 1885 ला मुंबई या ठिकाणी झालं आणि ठिकाण होतं, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण होते गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. पहिल्या अधिवेशनाचं ठिकाण आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं 1885 ला. लक्षात राहील, महत्वाचं आहे की राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे नियोजित होतं? पुण्यात. कोणत्या रोगामुळे रद्द झालं? तर कॉलरा. पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं? मुंबई. कधी झालं? तर 1885 ला. 1885 च्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण आहे मुंबई. ठिकाण गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे ओमेशचंद्र बॅनर्जी. या भारतीय नेत्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन बनलं. राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत ओमेशचंद्र बॅनर्जी किंवा WC बॅनर्जी या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. WC बॅनर्जी म्हणजेच ओमेशचंद्र बॅनर्जी किंवा त्यांना दुसरे एक टोपण नाव आहे नखशिकांत इंग्रज, असं सुद्धा त्यांना हे नाव आहे. नखशिकांत इंग्रज म्हणून सुद्धा या ओमेशचंद्र बॅनर्जी यांना ओळखलं जातं. म्हणजे पहा, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण? ओमेशचंद्र बॅनर्जी किंवा WC बॅनर्जी. आणि सचिव म्हणून ज्या व्यक्तीची निवड करण्यात आली त्यांचं नाव आहे सर ॲलन ह्यूम. या व्यक्तींची या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून काय करण्यात आलेली आहे? निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती देशभरातून किती प्रतिनिधी हजर होते? तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण 72 प्रतिनिधी संपूर्ण देशभरातून हजर होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरले. ठिकाण आहे 1885. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष आहेत ओमेशचंद्र बॅनर्जी किंवा विचारतात WC बॅनर्जी. त्यांचं टोपण नाव आहे नखशिकांत इंग्रज. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली? सर ॲलन ह्यूम. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी होते? 72. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कॉलराच्या साथीमुळे जे पुण्याला होणार होतं ते मुंबईला झालं. मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले ओमेशचंद्र बॅनर्जी. आता पुढचा प्रश्न विचारतात की राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन होतं किंवा राष्ट्रीय सभा स्थापन करण्यामध्ये कोणत्या कोणत्या भारतीय नेत्यांचा सहभाग होता किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये कोणते कोणते भारतीय नेते सहभागी होते? तर त्याच्यामध्ये पहिले आहेत किंवा जे नेते आहेत त्याच्यामध्ये आहे गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी,
त्याच्यानंतर आहे आगरकर, त्याच्यानंतर आहे केटी तेलंग, त्याच्यानंतर आहे दिनुषा वत्सा, त्याच्यानंतर आहे बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती रानडे, बरोबर. त्याच्यानंतर आहेत ह्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. म्हणजे साधारणतः असा प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणाचा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये सहभाग नव्हता, तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये या नेत्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. त्याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, न्यायमूर्ती केटी तेलंग असतील, दिनुषा वत्सा असेल, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती रानडे, त्याच्यानंतर आहेत फिरोजशाह मेहता. हे प्रमुख नेते साधारणतः राष्ट्रीय सभेची ज्यावेळी स्थापना झाली, म्हणजे साधारणतः जे नेते आहेत या संपूर्ण नेत्यांचा जो राष्ट्रीय सभेचा पहिला कालखंड आहे, त्या पहिल्या कालखंडाला किंवा या नेत्यांच्या कालखंडाला राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड असं सुद्धा ओळखलं जातं. किंवा प्रश्न विचारतात राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड कुठपासून ओळखला जातो, तर राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड आहे 1885 ते 1905 हा कालावधी हा राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. दुसरा प्रश्न विचारतात की राष्ट्रीय सभेच्या मवाळ कालखंडामध्ये कोणत्या नेत्यांचा समावेश आहे, तर गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती गोपाळ गणेश आगरकर, केटी तेलंग, दिनेश वत्सा, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता इत्यादी नेत्यांचा या मवाळ कालखंडामध्ये समावेश होतो. बरोबर. आता दुसरा प्रश्न विचारतात की मवाळ कालखंड म्हणजे काय, तर एक नंबर मवाळ लोकांची यांची विचारसरणी कोणत्या पद्धतीची होती. एक नंबर इंग्रजांकडे ज्या मागण्या आहेत त्या इंग्रजांच्या मागण्या या अर्ज, विनंत्या इत्यादींद्वारे पोहोचवण्याचे काम हे मवाळ कालखंडामध्ये केलं जात होतं. किंवा दोन नंबर सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या या इंग्रजांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मवाळ नेते करत होते. कारण की या मवाळ नेत्यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे त्यांनी ज्या आपल्या मागण्या आहेत, भारतीयांच्या ज्या मागण्या आहेत त्या अर्ज, विनंत्या किंवा सनदशीर मार्गाने पोहोचवण्याचं काम केलं. म्हणून त्यांनाच म्हणतात राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड 1885 ते 1905 हा राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेचे जे संस्थापक सदस्य आहेत किंवा जे नेते आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेचं एकूण जे मवाळ नेते आहेत त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. पुन्हा एकदा सांगतो, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, गोपाळ गणेश आगरकर हे साधारणतः जहालमध्ये सुद्धा यांचा समावेश होऊ शकतो. न्यायमूर्ती केटी तेलंग, दिनेश वत्सा, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता इत्यादी राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचा या मवाळ कालखंडामध्ये किंवा मवाळ नेत्यांमध्ये समावेश होतो. राष्ट्रीय सभेचा जो पहिला कालखंड आहे तो पहिला कालखंड आहे मवाळ कालखंड. त्याची आहे 1885 पासून तर 1905 पर्यंत हा मवाळ कालखंड ओळखला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला भेटतो की राष्ट्रीय सभेचा जो एकूण कालखंड आहे, राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड ओळखले जातात. त्याच्यामध्ये पहिला कालखंड आहे मवाळ कालखंड. या मवाळ कालखंडाचा जो कालावधी आहे 1885 ते 1905 हा राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड ओळखला जातो. दुसरा जो कालखंड आहे जहाल कालखंड. हा दुसरा जो कालखंड जहाल कालखंड, या जहाल कालखंडालाच टिळक युग असे सुद्धा संबोधले जाते. याचा कालखंड आहे 1905 ते 1920 पर्यंत हा राष्ट्रीय सभेचा जहाल कालखंड ओळखला जातो. किंवा ज्यांच्यावरती या कालखंडामध्ये टिळक विचारसरणीचे जे नेते होते त्यांचा प्रभाव होता म्हणून त्याला जहाल कालखंड किंवा टिळक कालखंड असे सुद्धा म्हणतात. त्याचा कालावधी आहे 1905 ते 1920. आणि तिसरा सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सभेचा जो कालखंड आहे त्याला आपण म्हणतो गांधी युग. हा राष्ट्रीय सभेचा सर्वात महत्वाचा कालखंड आहे. त्याचा कालावधी आहे 1920 ते 1947. हा राष्ट्रीय सभेचे एकूण 3 कालखंड महत्वाचे आहेत. पहिला आहे मवाळ कालखंड, दुसरा आहे जहाल कालखंड. या जहाल कालखंडालाच टिळक युग सुद्धा असे म्हणतात. आणि तिसरा सर्वात महत्वाचा आहे गांधी युग किंवा महात्मा गांधींचा जो कालखंड आहे तो आहे 1920 ते 1947. असे राष्ट्रीय सभेचे एकूण 3 कालखंड ओळखले जातात. तीनही महत्वाचे आहेत. तीनही मध्ये प्रश्न विचारले जातात.
की जहाल का नेत्यांमध्ये कोणाचा समावेश होतो, मवाळ नेत्यांमध्ये कोणाचा समावेश होतो, तिसरा कालखंड आहे गांधी युगामध्ये कोणाचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण हे राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड ओळखले जातात. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की या राष्ट्रीय सभेची जी अधिवेशने पार पडली त्या अधिवेशनांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आताच आपण पाहिलं की राष्ट्रीय सभेचं जे पहिलं अधिवेशन आहे मुंबईला पार पडलं. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, बरोबर. आणि या पहिल्या अधिवेशनाला एकूण प्रतिनिधी जे हजर होते त्यांची संख्या आहे 72. हा महत्वाचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं, अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, प्रतिनिधी संख्या होती 72. तशाच प्रकारे अजून पण राष्ट्रीय सभेची जी अधिवेशन झाली त्याच्यामध्ये विचारलं जातं. दुसरं महत्वाचं अधिवेशन आहे, दुसरे जे अधिवेशन आहे या दुसऱ्या अधिवेशनांचे ठिकाण, हे दुसरे अधिवेशन पार पडलं कोलकाता या ठिकाणी. राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं? कोलकाता या ठिकाणी. आणि या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती दादाभाई नौरोजी. राष्ट्रपिता दादाभाई किंवा पितामह दादाभाई नौरोजी यांची निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्याचं ठिकाण आहे कोलकाता. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय सभेचे पहिले पारसी अध्यक्ष म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. दुसरा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेचे दादाभाई नौरोजी एकूण किती वेळा अध्यक्ष झाले? तर राष्ट्रीय सभेचे दादाभाई नौरोजी एकूण 3 वेळा अध्यक्ष झाले. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या परीक्षांना हा प्रश्न विचारला आहे की दादाभाई नौरोजी, ज्यांना आपण पितामह म्हणतो, या पितामह दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय सभेचे किती वेळा अध्यक्ष झाले? तर दादाभाई नौरोजी राष्ट्रीय सभेचे एकूण 3 वेळा अध्यक्ष झाले. पहिले आहेत 1886, दुसरे आहेत 1892 आणि तिसरे आहेत 1906. या 3 वर्षांमध्ये किंवा 3 वेगवेगळ्या ठिकाणांच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे की पहिले पारसी अध्यक्ष म्हणून सुद्धा दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचं जे तिसरे अधिवेशन आहे हे तिसरे अधिवेशन भरले होते मद्रास या ठिकाणी. या तिसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण आहे मद्रास आणि अध्यक्ष आहेत बद्रुद्दीन तय्यबजी. हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आहेत बद्रुद्दीन तय्यबजी, हे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. यांचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर बद्रुद्दीन तय्यबजी. याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे की याच सभेमध्ये किंवा याच अधिवेशनामध्ये सर सय्यद अहमद खान यांनी जे मुस्लिम समाज आहे या मुस्लिम समाजाला राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कोणत्या भारतीय नेत्याने मुस्लिमांना राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता? तर त्यांचं नाव आहे सर सय्यद अहमद खान, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न असा विचारतात की राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर बद्रुद्दीन तय्यबजी. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की बद्रुद्दीन तय्यबजी राष्ट्रीय सभेच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर तिसरे ठिकाण आहे मद्रास. म्हणजे साधारणतः पहिलं अधिवेशन पार पडलं 1885, दुसरं अधिवेशन पार पडलं 1886, तिसरं पार पडलं 1887. म्हणजे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत बद्रुद्दीन तय्यबजी. त्याच्यानंतर 1888 चं जे चौथं अधिवेशन होतं या चौथ्या अधिवेशनाचे ठिकाण आहे अलाहाबाद. चौथ्या अधिवेशनाचे ठिकाण आहे अलाहाबाद आणि अध्यक्ष होते जॉर्ज यूल. हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. नाव आहे जॉर्ज यूल. यांचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय सभेचे पहिले परदेशी अध्यक्ष म्हणून जॉर्ज यूल यांना ओळखले जाते. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले परदेशी अध्यक्ष कोण? जॉर्ज यूल. ठिकाण आहे अलाहाबाद. वर्ष आहे 1888. असे राष्ट्रीय सभेची एकूण पहिली 4 अधिवेशनं पार पडली. लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. पहिलं अधिवेशन पार पडलं मुंबईला, दुसरं पार पडलं कोलकाता, तिसरं पार पडलं मद्रास, चौथे पार पडले अलाहाबाद. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची एकूण 4 पहिली जी आहेत महत्वाची अधिवेशनं पार पडली.
जे महत्वाचं अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं 6वे अधिवेशन, हे ठिकाण राष्ट्रीय सभेचे 6वे अधिवेशन, हे राष्ट्रीय सभेचं 6वं अधिवेशन पार पडलेलं आहे कोलकाता या ठिकाणी. या राष्ट्रीय सभेचं 6वं अधिवेशन पार पडलेलं आहे कोलकाता. अध्यक्ष आहेत फिरोजशाह मेहता. राष्ट्रीय सभेचे 6वे अधिवेशन ठिकाण आहे कोलकाता. अध्यक्ष आहेत फिरोजशाह मेहता. वर्ष आहे 1890. हे 6वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचा अध्यक्ष आहे की कोलकाता विद्यापीठाची जी पहिली महिला पदवीधर आहे कादंबिनी गांगुली. या कादंबिनी गांगुली यांनी राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून पहिलं भाषण दिलं होतं. म्हणून हे सुद्धा अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे की कोलकाता विद्यापीठाची पहिली महिला पदवीधर कोण, तर कादंबिनी गांगुली. या कादंबिनी गांगुली यांनी राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनावरून भाषण दिलं होतं. अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं अधिवेशन आहे साधारणतः राष्ट्रीय सभेचं 1900 सालचं जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे. या राष्ट्रीय सभेचं 1900 सालचं जे अधिवेशन आहे ते पार पडलं होतं लाहोर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते गणेश नारायण चंदावरकर. या 1900 सालच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते गणेश नारायण चंदावरकर. या वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय सभेचे हे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. लक्षात ठेवा महत्वाचं आहे राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण, तर गणेश नारायण चंदावरकर. ठिकाण आहे लाहोर. वर्ष आहे 1900 साल. अशा प्रकारे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे अधिवेशन आहे ते 1905 जे अधिवेशन आहे त्याचे नाव आहे बनारस अधिवेशन. 1905 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन ठिकाण आहे बनारस. अध्यक्ष आहेत नामदार गोपाळ कृष्ण गोखले. अध्यक्ष आहेत नामदार गोपाळ कृष्ण गोखले. आता हे महत्वाचं का, तर या राष्ट्रीय सभेच्या बनारस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वप्रथम चतुर्सूत्रीची काय केली होती, मागणी केली होती. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून कोणत्या भारतीय नेत्याने चतुर्सूत्रीची मागणी केली, तर गोपाळ कृष्ण गोखले. ठिकाण आहे बनारस. साल आहे 1905. पण चतुर्सूत्री म्हणजे काय, तर ज्या चतुर्सूत्रीमध्ये येतं स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, त्याच्यानंतर बहिष्कार आणि स्वदेशी या 4 घटकांचा या चतुर्सूत्रीमध्ये समावेश होतो. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, राष्ट्रीय शिक्षण म्हणजे राष्ट्राच्या व्यक्तीने स्थापन केलेल्या संस्थांमधून शिक्षण घेणे, त्याच्यानंतर परदेशी मालावरती बहिष्कार टाकणे आणि स्वदेशी मालांचा वापर करणे किंवा स्वदेशात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करणे, यालाच काय म्हणतात, चतुर्सूत्रीची मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर जे पुढचं अधिवेशन आहे 1906 त्याचं ठिकाण आहे कोलकाता. 1906 सालचं जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन म्हटलं होतं कोलकाता या ठिकाणी. याचे अध्यक्ष आहेत दादाभाई नौरोजी. हे काय होते, राष्ट्रीय सभेच्या 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून प्रथमच भारतीयांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची काय केली होती, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी ही राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून करण्यात आली. कुणी केली होती, तर दादाभाई नौरोजी यांनी कोलकाता अधिवेशनाच्या व्यासपीठावरून 1906 साली प्रथमच भारतीयांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी ही इंग्रजांकडे केली होती. अशा प्रकारे महत्वाचं आहे. बनारस अधिवेशन सुद्धा चतुर्सूत्रीची मागणी केली होती, जी नंतरच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा या चतुर्सूत्रीचा पुरस्कार केला होता. त्याच्यानंतर दुसरा आहे 1906 कोलकाता अधिवेशन. अध्यक्ष आहे दादाभाई नौरोजी. महत्वाचं का, तर प्रथमच राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून भारतीयांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. त्याच्यानंतर पुढचं आहे 1907 जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. याचे अध्यक्ष होते रासबिहारी घोष. हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले 1907च्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ठिकाण होतं सुरत. महत्वाचं का,
ज्या राष्ट्रीय सभेची स्थापना भारतीयांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी झाली होती, त्या राष्ट्रीय सभेमध्ये या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काय झालं ती महत्वाचं आहे. राष्ट्रीय सभेत या अधिवेशनामध्ये फूट पडली होती. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. का फूट पडली तर 1907च्या अधिवेशनामध्ये जे दुसरा गट होता जहाल गटाला, या जहाल गटाला लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष बनवायचं होतं आणि हे अधिवेशन त्यांना नागपूर या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु मवाळ नेत्यांनी हे अधिवेशन सुरत या ठिकाणी घेतलं आणि त्या ठिकाणी रासबिहारी बोस यांची निवड केली होती. त्या राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनामध्ये दोन्ही गटांमध्ये वाद झाल्यामुळे या राष्ट्रीय सभेमध्ये काय झालेले आहे, फूट पडलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे. कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेत फूट पडली तर सुरत अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते रासबिहारी बोस. आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष झाले नाही असे प्रश्न विचारला जातो. पहा, लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेला विचारला जातो की लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे किती वेळा अध्यक्ष झाले, तर उत्तर येतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष झालेले नाहीत. महत्वाचं आहे, लोकमान्य टिळकांना जहाल गटाला 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनवायचे होतं, अधिवेशन घ्यायचे होतं नागपूर, परंतु जहाल गटाचा प्रभाव नागपूर या ठिकाणी जास्त असल्यामुळे मवाळांनी ते अधिवेशन ऐनवेळी सुरत या ठिकाणी घेतलं आणि त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमली रासबिहारी बोस. म्हणून काय झालं की या दोन्ही गटांमध्ये वाद होऊन राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडलेली आहे. अतिशय महत्वाचं राष्ट्रीय सभेचे हे अधिवेशन आहे की कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडलेली आहे. लक्षात ठेवा, सर्व अधिवेशनं जी महत्वाची आहेत, प्रत्येक अधिवेशनाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. सर्व व्यवस्थित जर केलं तर एकही प्रश्न यावरती साधारणतः चुकणार नाही. पुढचं जे अधिवेशन आहे 1909चं राष्ट्रीय सभेचं 25वे अधिवेशन आहे. ठिकाण होतं लाहोर. अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. हे राष्ट्रीय सभेचे काय होते, अध्यक्ष होते. आता हे का महत्वाचं आहे तर राष्ट्रीय सभेचं हे रौप्य महोत्सवी अधिवेशन होते, म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे की राष्ट्रीय सभेचं रौप्य महोत्सवी अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं तर लाहोर या ठिकाणी. अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. लक्षात ठेवा, ते पार पडलेलं आहे 1909 मध्ये. म्हणून सुद्धा महत्वाचं आहे की राष्ट्रीय सभेला स्थापन होऊन 25 वर्ष झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे राष्ट्रीय सभेचे 1916चे अधिवेशन. ठिकाण आहे लखनौ. या ठिकाणी 1916चं अधिवेशन पार पडलं लखनौ आणि अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. हे या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष म्हणून निवड केली होती. आता महत्वाचं का तर महत्वाचं यासाठी की ज्या 1907च्या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली होती त्या राष्ट्रीय सभेमध्ये पुन्हा एकत्र करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये केले. म्हणून या अधिवेशन सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजेच काय आहे की राष्ट्रीय सभेमध्ये पुन्हा एकजूट झालेली आहे किंवा राष्ट्रीय सभा एकत्र आलेली आहे. त्याचप्रमाणे जी 1906 ला स्थापन झालेली मुस्लिम लीग सुद्धा यामध्ये एकत्र आलेले आहे. म्हणून याच अधिवेशनाला लखनौ करार किंवा ऐक्य करार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा, 1916चं लखनौ अधिवेशन. अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. मी सांगितलं की अतिशय महत्वाचं आहे. का महत्वाचं तर ज्या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेत जी लोकमान्य टिळकांवरून फूट पडली होती तीच चूक लोकमान्य टिळकांनी 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये भरून काढलेली आहे. राष्ट्रीय सभा त्यांनी पुन्हा एकत्र केलेली आहे किंवा जी मुस्लिम लीग राष्ट्रीय सभेमधून दूर झाली होती ती सुद्धा एकत्र आलेली आहे. म्हणून हे अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे. याच अधिवेशनाला लखनौ करार किंवा ऐक्य करार असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे पुढचं अधिवेशन आहे 1917चं राष्ट्रीय सभेचं अतिशय महत्वाचं अधिवेशन आहे. 1917चं ठिकाण आहे कोलकाता. ठिकाण आहे कोलकाता आणि अध्यक्ष आहेत एनी बेझंट. या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. का महत्वाचं आहे
तर पहिल्यांदाच राष्ट्रीय सभेची एक महिला अध्यक्ष झालेली आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेची पहिली महिला अध्यक्ष कोण? एनी बेझंट. ठिकाण आहे कोलकाता. साल आहे 1917. लक्षात ठेवा, एनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. एनी बेझंट यांनी भारतामध्ये थिओसॉफिकली सोसायटी आणि होम रूल चळवळ या संस्थांच्या माध्यमातून जे कार्य केलं त्याचं बक्षीस म्हणून 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्षपद हे एनी बेझंट यांना मिळालेलं आहे. अतिशय महत्वाचं आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुद्धा डॉक्टर एनी बेझंट यांना ओळखलं जातं. आणि आणखी याच अधिवेशनामध्ये 1917 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव हा मंजूर करून घेतलेला आहे. हे सुद्धा अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे की कोणत्या अधिवेशनामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर करून घेतला. ते 1917च्या कोलकाता अधिवेशनामध्ये. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचे आहेत. जी अधिवेशनं मी तुम्हाला सांगितलेली आहेत अतिशय महत्वाची अधिवेशनं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलेली जी राष्ट्रीय सभेची अधिवेशनं आहेत, राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण, कोणत्या सभेचं राष्ट्रीय सभेमध्ये किंवा कोणत्या संस्थेचं राष्ट्रीय सभेमध्ये रूपांतरण झालं, त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते, जी अधिवेशनं पार पडलेली आहेत त्यांचे अध्यक्ष कोण, अतिशय सोप्या पद्धतीने परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा भाग तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो.